गणेशोत्सवादरम्यान घराघरात पै पाहुण्यांची ये-जा वाढते आणि जसजसे पाहुणे वाढतात तसतसे मिठाया व नारळाची संख्या घरात वाढू लागते. मग नेहमीपेक्षा जास्त नारळ घरात दिसू लागले की आई व आजीची लगबग सुरू होते ती या नारळापासून निरनिराळे खाद्यप्रकार बनवण्याची. आज बनवूया असाच एक बहुचर्चित असा नारळाचा प्रकार, अर्थात तुमच्या आमच्या सर्वांच्या आवडत्या नारळाच्या वड्या. नारळाच्या वड्या बनवण्यासाठी आपल्याला लागेल एका नारळाचा कीस, 1 वाटी साखर, अर्धी वाटी दूध, अर्धा चमचा वेलची पूड आणि 2 चमचे साजूक तूप. सर्वप्रथम तापलेल्या कढईत नारळाचा कीस, दूध, साखर व वेलची पूड घ्या. हे मिश्रण मंद आचेवर शिजू द्या. हे मिश्रण खाली लागू नये म्हणून सतत हलवत रहा. सात ते 8 मिनिटांनी हे मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात होईल. आता आणखीन 5 मिनिट हे मिश्रण असंच परतत रहा. यानंतर एका स्टीलच्या ताटलीला तूप लावून घ्या. त्यात भाजलेलं हे नारळाचं मिश्रण ओता आणि छान पसरवून घ्या. थंड असताना सुरीने याच्या वड्या चिरून घ्या. थंड झाल्यावर वडा पाडणं थोडंसं त्रासदायक असतं, म्हणून गरम असतानाच याला चिरा देणं कधीही चांगलं. आता मिश्रण पूर्णपणे गार झाल्यानंतरच या वड्या कापून वेगळ्या करा. तयार झाल्या पारंपरिक पद्धतीच्या सर्वांच्या आवडत्या नारळाच्या वड्या.